नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कसं माहिती आहे का, आज ज्यावेळेस मी बाहेर पडतो आणि बऱ्याचशा लोकांशी माझं बोलणं होतं ना, त्यावेळेस मला बऱ्याचशा गोष्टी जाणून येतात. आज जो शिक्षणाचं जे महत्त्व आहे ते लोकांना ॲक्च्युअलमध्ये माहीतच नाही आहे आणि ॲक्च्युअलमध्ये जी खऱ्या शिक्षणाची जी डेफिनेशन आहे ती पण बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे. लोकांना वाटतं की शिक्षण घेणं म्हणजे मोठमोठ्या डिग्र्या घेणं, मोठमोठ्या नोकऱ्या करणं, म्हणजे एक व्यक्ती खूप मोठा झाला, मोठा एज्युकेटेड झाला. पण ॲक्च्युअली तो शिक्षणाचा एक भाग असतो, ते म्हणजे पूर्ण शिक्षण नसतं. शिक्षण जे असतं ना ते तुम्हाला सतत शिकवत जातं, तुम्हाला आतून बदलवत जातं, तुम्हाला आतून घडवत जातं, तुमच्यामध्ये चेंजेस घेऊन येतं, ते शिक्षण असतं. तुम्हाला विचार करायला भाग पाडतं, तुमच्यामध्ये तो विवेक जन्माला येतो, तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्यायला लागतात, तुमच्यामधले जे दोष आहेत ते बाहेर पडायला लागतात. शिक्षण तुम्हाला विचार करण्याची दृष्टी देतं, एक चांगली नजर देतं, तुम्हाला एक बघण्याचा दृष्टिकोन देतो. सगळं तुमचं ट्रान्सफॉर्म होतं जस्ट बिकॉज ऑफ एज्युकेशन. पण ते जे एज्युकेशन असतं ना ते प्युअर असलं पाहिजे. आपण शिकण्यासाठी शिकलं पाहिजे. मोस्टली आपण सेटल होण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी किंवा समाजामध्ये उभं राहण्यासाठी आपण शिक्षण घेत असतो. पण ते जे शिक्षण असतं ना ते आपल्याला उभं करतं पण आनंद नाही देत आयुष्याचा. पण जर आपल्याला आयुष्यामध्ये खरं आनंद घ्यायचा असेल, आयुष्य समजून घ्यायचं असेल, तर मग आपण रिअल शिक्षण समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आपले थॉट्स, इमोशन्स, आपलं बिहेवियर, सगळ्या गोष्टींचा आपण बारकाईने अभ्यास केला पाहिजे. आणि मग हळूहळू आपण आपल्याबद्दल चिंतन करून मग त्या गोष्टी आपण डेव्हलप करायच्या असतात, इव्हॉल्व करायच्या असतात. आणि हे जे शिक्षण असतं ना तो एक डेव्हलपिंग पॅटर्न आहे. ते काय लगेच आपल्याला भेटतं अशातला विषय नाही आहे. मी तर म्हणेन की शिक्षण जे असतं ना ते आपल्याला खूप मोठं बनवतं. हे जे संपूर्ण ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडामध्ये विलीन करण्याची ताकद त्या शिक्षणामध्ये आहे. ते आपल्याला ईश्वराशी एकरूप करतं. त्या ईश्वराचा जो काही प्रसाद आहे किंवा त्याचं जे काही भावविश्व आहे त्या भावविश्वामध्ये आपण जगू शकतो जस्ट बिकॉज ऑफ नॉलेज. पण ते नॉलेज आपल्याकडे येणं, ते आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि या शिक्षणाच्या वाटेवर बऱ्याचशा गोष्टी आपल्यासोबत होत असतात. ज्यावेळेस आपण शिकत असतो ना त्यावेळेस ज्ञान आणि अहंकार दोन्ही गोष्टी आपल्यासोबत एकत्रच येत असतात. म्हणजे जसं जसं आपलं नॉलेज वाढते ना तसं तसं आपला इगो पण वाढत असतो. पण ते सूक्ष्म असतं, आपल्याला दिसत नाही. आपण जगासोबत एक वेगळ्या आविर्भावानं, एक वेगळ्या ॲटिट्यूडने जगत असतो. आत्ताच मी बरीचशी मुलं बघतोय, खूप छोट्या आहेत, 7वी 8वीत आहेत. त्यांनी कुठंतरी एखादं पदक मिळवलेलं असतं, कुठंतरी एखादा नंबर आलेला असतो आणि त्यांचं सगळं बदलतं, सगळ्यांकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलतो. म्हणजे त्यांचं एक ॲटिट्यूड येतो आयुष्यामध्ये की मी खूप हुशार आहे वगैरे वगैरे. पण हे जे सगळं असतं ना ते गळून पडतं आफ्टर नॉलेज. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा माहिती आणि ज्ञान ह्या दोन गोष्टीमध्ये भरपूर फरक आहे. जे आपण सिस्टीममधून गोळा करतो ते सगळं माहिती असते, पण जे ज्ञान असतं ना ते इंटरनल असतं. ते आपला विवेक जागृत करतं, आपली समज डेव्हलप करतं, आपल्याला शांत करतं, समाधानी करतं, सुख देतं. पण तो जो शिक्षणाचा मार्ग आहे ना तो लोकांना मोस्टली माहीत नाही आहे. लोक काय करतात, ज्यावेळेस सक्सेस होतात ना त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी सोडून देतात, ते उपभोगाच्या पाठीमागं पळतात. आणि उपभोग घेण्यामध्ये ज्यावेळेस ते इंडल्ज होतात ना मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापासून दूर जातात आणि मग आयुष्यभर त्यांना एक दुःख मिळत जातं. म्हणजे तेवढ्यापुरता तेवढा प्लेजरेबल आनंद मिळतो पण तो आनंद हा क्षणिक असतो. मग त्यांचं कंजम्पशन वाढतं, त्यांचा खर्च वाढतो, त्यांचं एक्सपेंडिचर वाढतं, त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी परत इन्क्रीज होतात. आणि त्या गोष्टी ज्यावेळेस इन्क्रीज होतात त्यावेळेस त्यांचा स्ट्रेस वाढतो, एन्झायटी वाढते, त्यांचं बिहेवियर बदलतं आणि मग आयुष्यामध्ये दुःख येतं. पण हे सगळं घालवायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात एकमेव उपाय असेल ते म्हणजे नॉलेज, ज्ञान, विजडम. आणि ते येत असतं ज्यावेळेस आपण ॲक्च्युअलमध्ये खरं नॉलेज घेत असतो, ज्यावेळेस आपण ॲक्च्युअलमध्ये खरं शिकत असतो. पण ह्या गोष्टी आपल्याला मोस्टली जास्त कोणी स्पेसिफिकली नाही शिकवत, त्या आपल्याला स्वतःहून शिकाव्या लागत असतात. आणि ते जे शिकत असतो ना ते आपल्यासाठी असतं, जगाला दाखवण्यासाठी, जगामध्ये मिरवण्यासाठी त्या गोष्टी नसतात. त्या गोष्टींचा फायदा आपल्यासाठी होत असतो, आपल्याला खूप भारी फील होतं, आयुष्याचा आनंद आपल्याला कळतो. त्याच्यामुळे ना हे जे शिक्षण असतं ना ते पहिल्यांदा आपण बारकाईनं समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. भरपूर लोक आहेत त्यांना हे माहितीच नाही आहे की ॲक्च्युअलमध्ये खरं शिक्षण नेमकं असतं काय. ते डिग्रीला किंवा पदालाच खूप भारी समजतात आणि त्यांचा विजन जे असतं ना ते छोटं बनतं, ते मोठे नाहीत होत. किंवा हे जे संपूर्ण ब्रह्मांड आहे, हे जे नेचर आहे, त्याचा जो स्वभाव आहे किंवा जे इन्क्लुझिव्हनेस आहे या संपूर्ण जगामधला, त्यांना त्या गोष्टीचा कधी एक्सपिरियन्स नाही होत. कारण त्यांचा जो आविर्भाव आहे किंवा त्यांचा जो ॲटिट्यूड आहे ना तो त्यांना नम्र नाही होत येत. त्याच्यामुळे ना खरं जे शिक्षण असतं ना ते आपल्याला साधं बनवतं, नम्र बनवतं. आपल्यामध्ये ती नम्रता जन्माला येते, आपण खूप पोलाइटली बोलायला लागतो, आपली वाणी बदलते,
आणि बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्म होतात, आपल्यामध्ये बरेचसे चेंजेस होतात आणि ते फक्त आणि फक्त नॉलेजमुळे होतात. पण जर शिक्षणामुळे आपला ॲटिट्यूड वाढत असेल, आपले रिलेशन खराब होत असतील, आपण जर लोकांवर ॲग्रेसिव्हली ॲक्ट करत असतो, जर आपल्यामध्ये जर चुकीच्या गोष्टी ठासून भरल्या असतील ना, तर मग आपण वेल एज्युकेटेड नाही आहेत. भले आपल्याकडे कितीही मोठी डिग्री असू द्या, पण जर आपल्यामध्ये ती जर मूल्य नसतील किंवा त्या जर क्वालिटी नसतील, दॅन यू आर नॉट अ गुड एज्युकेटर. त्यामुळे ना पहिल्यांदा ह्या गोष्टी समजून घ्या आणि मग आयुष्यामध्ये ॲक्ट करण्याचा प्रयत्न करा, एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.